आजचे दैनंदिन मानना. येशू ख्रिस्ताचं गोड नावात नवा दिवस नवी आशा ह्या कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं वचन आहे नीतिसूत्र 28:1. वाईट लोकांना सगळ्यांची भीती वाटते. कोणी त्यांचा पाठलाग करत नसेल तरी ते दूर पडतात, पण चांगला माणूस सिंहासारखा शूर असतो. आमेन. ह्या वचनमध्ये आपल्याला हे शिकायला भेटतोय की सुलेमान राजाने ह्या वचनमध्ये हे सांगितले, जे वाईट लोक आहे, जे चांगले मनाचे नाही आहे, जे वाईट कामं करतात, ज्यांचं मन साफ नाही आहे, ते लोक सगळ्या विषयांनी घाबरतात. त्यांना भीती वाटते की त्यांनी जे वाईट काम केले त्यामुळे त्यांना काही त्रास होणार आहे. त्यांचा मन एकदम भीतीने भरलेला असतो. नेहमी त्यांना काय होणार, काय कसं घडणार हे सगळ्यांचा विचार जास्त असतो, म्हणून ते सगळ्या विषयांमध्ये घाबरलेले असतात. पण जे खरा माणूस आहे, जे परमेश्वराचा वचनामध्ये विश्वास ठेवतो, त्या माणसांसोबत काय होतो, ते कधी काही विषयामध्ये घाबरत नाही, कारण की त्यांचं मन सिंहासारखं एकदम दृढ आणि शूर असतो. त्यांना काही कशाचा पण भीती नसतो. त्यांना काही गोष्टींमध्ये भीती नाही वाटत. त्यांना ते कशामध्ये पण काही परिस्थिती असली तरी ते घाबरत नाही, कारण की त्यांना माहीत आहे त्यांचा परमेश्वर, ज्याच्यावर त्यांचा विश्वास आहे, तो कधी त्यांना सोडणार नाही. बघा, आपण दानियलचं उदाहरण बघतो. जे दानियल हा जेव्हा ते काय मोठ्या परिस्थितीमध्ये, काय दुःखांमध्ये त्यांना टाकून दिलेला, जेव्हा ते सिंहाच्या गुफ्यामध्ये त्यांना फेकून दिलेल्या, मरायला सोडून दिलेल्या, त्या परिस्थितीमध्ये पण दानियल घाबरला नाही. त्यांना माहीत होतं की परमेश्वर, ज्याचा तो दिवसातून 3दा उपासना आणि दंडवंत आणि आराधना करतोय, तो परमेश्वर त्यांना कधी सोडणार नाही. तो परमेश्वर त्यांना त्यागणार नाही, त्यांचा हात कधी सोडणार नाही. हा विश्वास त्यांना खरा होता. तो मनाचा चांगला माणूस होता, म्हणून परमेश्वराने त्यांना वाचवला. त्या परिस्थितीमध्ये, जे मरणाच्या परिस्थितीमधून परमेश्वराने त्यांना वाचवून त्यांना पुन्हा त्यांना उभं केलं. तसंच जे मनाचे खरं माणूस आहे, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, त्यांना त्यांचा हात परमेश्वर कधी सोडत नाही. त्यांना नेहमी परमेश्वरामध्ये ते नेहमी पुढे जात असतात. असं परमेश्वराने ह्या वचनमध्ये आपल्याला हे आज कळून आलं की परमेश्वरावर जे विश्वास करतात त्यांना परमेश्वर कधी सोडत नाही. या आपण ह्या वचनानुसार प्रार्थना करूया. हालेलुया. देवा, मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते. ह्या वचनानुसार परमेश्वरा, आज तू आम्हाला हे शिकवलं की आमचा मन पण साफ आणि खरा असायला पाहिजे. आम्ही जे पण हालेलुया विचार करतो, जे काही मनात विचार करतो, जे काय आमचं मनात चाललेलं आहे, ते सगळं खरं आणि हालेलुया शुद्ध असायला पाहिजे. परमेश्वरा, आम्हाला आमचं मन आणि आमचा पूर्ण शरीर आणि सगळं काही तुझ्या हातात समर्पण करते. आम्हाला तू हालेलुया एक चांगला हालेलुया परमेश्वर, तुझा हालेलुया परमेश्वर वचनानुसार चालणारा एक चांगला हालेलुया परमेश्वर, तुझा हालेलुया आम्हाला हालेलुया चांगला माणूस बनव. तुझा येशू ख्रिस्ताच्या नावात मागते, ऐक तू. आमेन.